नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सामान्य माणसाच्या डोक्यावरती कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न सध्या सरकारकडून केला जातोय आणि यामध्येच दैनंदिन वापरातील काही वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकार हे मध्यम आणि निम्न मध्यम वर्गीयांच्या रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी थोडा कमी करू शकतं। जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर टूथपेस्टपासून ते किचनमध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तूंच्या किमती थोड्या कमी होऊ शकतात। यातील बहुतेक वस्तूंवरती सध्या 12% जीएसटी लागतो। हा कर कमी करून सरकार 5% आणू शकतं। जीएसटी परिषदेची बैठक लवकरच होणार असून यामध्ये जीएसटीच्या दर पुनर्रचनेकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच एक विशेष मुलाखत दिली। यामध्ये त्यांनी जीएसटी दर कमी होणार असल्याचं सुतोवाच केलंय। या मुलाखतीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीचे दर कमी होतील असं सांगितलं आणि आम्ही त्यावरती काम करतोय हेही सांगितलं। दर कमी झाल्यास महसुलामध्ये वाढ होईल असंही ते म्हणाले। बहुप्रतीक्षित अशा जीएसटीच्या 56व्या परिषदेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु जुलैच्या सुरुवातीलाच ही बैठक होण्याची दाट शक्यता आहे। सध्या जीएसटी रचनेमध्ये 5, 12, 18 आणि 28% अशा 4 करांच्या श्रेणी आहेत। सध्याच्या रचनेमध्ये 5% श्रेणीमधील जीएसटी 21% वस्तू आहेत आणि 12% श्रेणीमध्ये 19% वस्तू, तर 18% श्रेणीमध्ये 44 आणि 28% या सर्वोच्च श्रेणीमध्ये केवळ 3% वस्तू समाविष्ट आहेत। माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार 12% असलेली श्रेणी बंद करून त्यातील वस्तू 5% श्रेणीमध्ये आणण्याचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो। असं केल्यास या श्रेणीतील वस्तू जसं की चप्पल, बूट, मिठाई, कपडे, साबण, टूथपेस्ट आणि डेअरी प्रॉडक्ट यांसारख्या वस्तू स्वस्त होऊ शकतात। यासोबतच पनीर, खजूर, सुकामेवा, पास्ता, जॅम, ज्यूस, फरसाण, छत्री, टोपी, सायकल, लाकडी फर्निचर आणि पेन्सिल अशा वस्तू देखील स्वस्त होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, आता ही गुड न्यूज सरकार कधी देतं हे पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।